आज एकूण चौथ्यांदा विजय व्हायचंय, या विधानाकडे कसं बघताय तुम्ही? जोरदार आम्ही बघतोय ना पुढे. बाबा मैदानामध्ये आहे तुमचे ठाण्यामधून हे फार रंगतदार लढती पाहायला मिळतात. शिवसेना मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकेल असं वाटतंय का आपल्याला? हो, नक्कीच वाटते ना, कारण की आता जेवढ्या आम्ही योजना इथे आता राबल्या आहेत आपण पण, तिथे सगळ्या महिलांचं असं नाही, ते पण जोरदार त्याचा प्रतिसाद मिळाला आहे. आणि तुम्ही बघा जिथे पण आता आम्ही एवढे प्रचार पाहिले तिथे सगळ्या महिला, परत त्याचबरोबर त्या घरातले जेवढी फॅमिली होते ते सगळी खुश आहे, कारण की डेव्हलपमेंट पण दिसते ना, 2.5 वर्षामध्ये डेव्हलपमेंट पण तेवढंच झालेलं आहे. लाडकी बहीण योजनेचा किती फायदा या सरकारला होऊ शकतो पुन्हा येण्यासाठी? खूप जोरदार प्रतिसाद मिळू शकतो, कारण की अशी योजना कधी राबवली नव्हती. ही पहिल्यांदा अशी झाली की शिंदे साहेबांनी आणि आपल्या महायुती सरकारने फुल सपोर्टमध्ये ही योजना आणलेली. महिला खूप खुश आहेत. मुंबईचे पालकमंत्री होते दीपक भाई यांनी, त्यानंतर मुंबईत सुद्धा मोठं काम केलंय, कोकणात सुद्धा काम केलंय. कसा फायदा होऊ शकतो अगदी शिंदेच्या शिवसेनेला किंवा महायुतीला? जोरदार फायदा होणार. शिंदे साहेब आणि दीपक भाईंचं नातं वेगळं आहे. जेव्हा हे सरकार येण्यासाठी दीपक भाईंचा मोलाचा वाटा होता असंही काल त्यांनी भाषणांमध्ये. बरोबर. काय वाटतं भाई किती मताधिक्याने या ठिकाणी विजयी होऊ शकते? आता आधी डिक्लेअर नाही करा, पण आम्हाला माहिती आहे खूप जोरदार मताधिक्याने आम्ही महायुतीला सरकारला मतं पडणार आहेत. कारण की या सरकारने खूप काही केलं नाही, महिलांसाठी असो किंवा हॉस्पिटल असो, खूप योजना आणलेल्या आहेत. मुलींसाठी पण खूप काही केलेलं आहे. म्हणून यंदाला हे सरकार आपलं जोरदार आहे, की लोक पण चेंज बघतायत. त्यांना पाहिजे पुढे डेव्हलपमेंट पाहिजे आणि सेक्युरिटी पण पाहिजे त्याचबरोबर. तर हे 2.5 वर्षांमध्ये एवढं झालेलं आहे. आता पुढच्या अजून 5 वर्षात ही महिला आम्हाला पुढे आणून देणार आहेत.